मंडळी, श्री शिवाय नमस्तुभ्यम. ब्रह्मांडामध्ये काहीतरी खूप मोठे घडतंय. अंतराळातील ग्रहांची नक्षत्रे अशी काही चाल चालत आहेत ज्याची कल्पना कदाचित सामान्य माणसाला नाहीये. ज्योतिषशास्त्राच्या अतिशय गुप्त ग्रंथामध्ये अशा एका काळाचा उल्लेख आढळतो जेथे अचानक एका रात्रीत नशिबाचं चक्र 180 अंशात फिरते. आणि मंडळी, नेमका तोच काळ आता सुरू होणार आहे. जर तुमची रास मिथुन असेल तर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उलथापालथ पाहण्याची तयार राहा, कारण येत्या 12 ऑगस्ट नंतर सर्व खेळ उलटा होण्याची शक्यता दिसत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. खेळ उलटा होणार याचा अर्थ काय? गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा कदाचित वर्षांपासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी अहोरात्र कष्ट करत आहात, जिथे तुम्ही स्वतःचे तुमचं रक्त आणि घाम गाळला आहे, तिथे तुम्हाला फक्त आणि फक्त निराशा मिळाली होती. तुम्हाला असं वाटत असेल की नशीब तुमच्या पाठीशी नाहीये, पण थांबा. 12 ऑगस्टला रात्री ठीक काही वाजता, म्हणजे 12 वाजल्याच्या नंतर ब्रह्मांडाची ऊर्जा अशी बदलेल की ज्यांनी तुम्हाला आजवर नाकारलं तेच तुमच्या यशाचे गोडवे गायला लागणार आहेत. ही नाण्याची फक्त एक बाजू आहे. ज्योतिषशास्त्रात एक नियम आहे, जेव्हा खूप मोठी सकारात्मक ऊर्जा येते तेव्हा तिच्यासोबत एक छुपा धोकाही येत असतो. हा धोका कोणता आहे? राजयोग मिळूनही तो हातातून का निसटू शकतो? या व्हिडिओमध्ये मिथुन राशीचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यातील काही अशा गुप्त गोष्टी सांगणार आहे ज्या आजवर तुम्हाला कोणी सांगितल्या नसतील. व्हिडिओचा एकही सेकंद मिस करू नका, कारण आजची एक चूक तुमच्या पुढं तुम्हाला परिणाम होऊ शकतो. मंडळी, चला थोडं विज्ञानाचा आणि ज्योतिषशास्त्राचा वेळ घालून समजून घ्या की 12 ऑगस्टला अंतराळात काय घडणार आहे. मिथुन राशीचा स्वामी कोण आहे? तो आहे बुध. 9 ग्रहांमध्ये बुधाला राजकुमार म्हटलं गेलं आहे. बुध हा बुद्धी, तर्कशास्त्र, व्यापार, संवाद आणि चातुर्याचा कारक मानला जातो. ज्या व्यक्तीचा बुध बलवान असतो तो माणूस मातीचेही सोने करू शकतो. मंडळी, पण गेल्या काही काळापासून हाच बुध काही क्रूर ग्रहांच्या प्रभावाखाली होता. त्यामुळे मिथुन राशीच्या जातकांच्या बुद्धीला जणू कुलूप लागलं होतं. योग्य वेळी योग्य निर्णय घेता येत नव्हते. अचानक ठरलेली कामं शेवटच्या क्षणी रद्द होत होते. पण 12 ऑगस्ट रोजी काय घडत आहे? 12 ऑगस्टला बुध हा स्वतःच्या वक्री चाल संपवून मार्गी होणार आहे आणि त्याच वेळी धनस्थानावर त्याची थेट दृष्टी पडणार आहे. प्राचीन संहितेनुसार जेव्हा मिथुन राशीचा स्वामी अशा विशिष्ट नक्षत्रात प्रवेश करतो तेव्हा मंडळी, भडक मंडल नावाचा एक दुर्मिळ योग तयार होत असतो. हा योग माणसाच्या जीवनातील दारिद्र्य आणि संकटे मुळापासून उखडून टाकण्यासाठी ओळखला जात असतो. पण हा बदल तुमच्या वैयक्तिक आयुष्यात, म्हणजेच तुमच्या नोकरीत, घरात आणि पैशाच्या बाबतीत नक्की कसा दिसेल? मंडळी, प्रत्येक क्षेत्रात अगदी खोलवर विश्लेषण केलेलं आहे. सर्वात आधी नोकरी आणि करिअर बद्दल पहा. मिथुन राशीचे लोक जन्मापासून खूप हुशार आहेत आणि बहुआयामी आहेत. तुम्ही एकाच वेळी अनेक कामं करू शकता, पण गेल्या काही महिन्यात तुमच्या या गुणांचा गैरफायदा घेतलेला आहे. ऑफिसमध्ये तुम्ही रात्रंदिवस काम केलं, पण बॉसने कौतुक कधीच केलं नाही, दुसऱ्यांना दिलं. तुमच्या मागे तुमच्या सहकाऱ्यांनी राजकारण केलं. बरोबर आहे की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 12 ऑगस्ट नंतर काय होणार आहे? ग्रहांचा राजा सूर्य आणि बुध यांची बुध-आदित्य युती तुमच्या दशम भागात म्हणजेच कर्मस्थानात तयार होत आहे. याचा थेट अर्थ असा होतो की शत्रूंचा पराभव. हो मंडळी, जे लोक तुमच्या विरुद्ध कट रचत होते त्यांच्या स्वतःच्या चुका त्यांच्यावर उलटणार आहेत. बॉसला अचानक तुमच्या कामाची किंमत कळू शकते. मंडळी, तुम्हाला ऑफिसमध्ये एखादं मोठं पद किंवा महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर 12 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर हा काळ तुमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ ठरेल. एखादी आनंदाची बातमी तुमच्या दारावर नक्की येऊ शकते. मंडळी, जर तुम्ही सध्याच्या नोकरीला कंटाळला असाल आणि बदल शोधत असाल तर 12 ऑगस्ट नंतर अचानक तुम्हाला एका चांगल्या कंपनीकडून फोन येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, नवीन नोकरी स्वीकारताना जुन्या कंपनीशी वाद घालून बाहेर पडू नका, कारण खेळ उलटा फिरताना नातेसंबंध जपलेले कधीही चांगलं असतं. मंडळी, व्यापार आणि व्यवसायाबद्दल मिथुन राशीच्या लोकांच्या नसानसात व्यापार असतो. तुम्ही तुमच्या बोलण्याने समोरच्या ग्राहकाला सहज आकर्षित करू शकता. पण गेल्या काही दिवसात बाजारात मंदी नसतानाही तुमच्या दुकानात किंवा व्यवसायात मंदी जाणवत आहे. ग्राहक येत होते, चौकशी करत होते, पण माल खरेदी न करता निघून जात होते. मंडळी, 12 ऑगस्ट नंतर ग्रहांची ही उलटी चाल तुमच्या व्यापारात एक मोठा चमत्कार घडवू शकते. मंडळी, जर तुमची एखादी मोठी डील किंवा करार गेला कित्येक महिन्यांपासून रखडला असेल
तर 12 ऑगस्ट नंतर समोरून ती व्यक्ती तुम्हाला संपर्क करेल. मंडळी, जे लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात त्यांच्यासाठी काळ हा अत्यंत फायदेशीर ठरेल. पण इथं एक गुप्त रहस्य लक्षात घ्या, तुम्हाला गुंतवणुकीतूनच मोठा फायदा होणार आहे. जर तुम्ही शॉर्टकटच्या मागे लागलात तर मात्र पैसे बुडण्याची शक्यता जास्त दिसत आहे. जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, विशेष म्हणजे डिजिटल मीडिया, IT, खाद्यपदार्थ किंवा कापड्यांचा व्यवसाय, तर या काळापेक्षा उत्तम काळ दुसरा असू शकत नाही. तुमच्या मनात येणारी एखादी छोटीशी कल्पना तुम्हाला येत्या काळात करोडपती सुद्धा बनवू शकते. मंडळी, आयुष्य अपूर्ण आहे, अर्थात पैशाशिवाय आयुष्य अपूर्णच राहतं. मिथुन राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमची एक मोठी समस्या असते. पहा, तुमच्याकडे पैसा येतो पण तो कुठल्या मार्गाने निघून जातो हे तुमचंच कळत नाही. तुमच्याकडे बचतीपेक्षा खर्च जास्त होत असतो. 12 ऑगस्ट नंतर काय बदल होईल? धनस्थानाचा स्वामी आणि बुधाची जुळलेली नाळ यामुळे तुमच्या उत्पन्नाचा नवीन स्रोत सुरू होणार आहे. म्हणजेच तुम्ही एकापेक्षा जास्त मार्गांनी पैसे कमवू शकता. जर तुम्ही कोणाला जुने कर्ज दिलं असेल आणि तुम्ही ते विसरून गेला असाल तेव्हा तो माणूस पैसे देत नसेल तर 12 ऑगस्ट नंतर अचानक तुमचे पैसे परत मिळू शकतील. मंडळी, पण सावध राहायचं आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं आहे, सर्व खेळ उलटा होणार. राहूची वक्री दृष्टी तुमच्या अष्टम भावावर असल्यामुळे जसा पैसा येईल तसाच अचानक एखादा मोठा अनावश्यक खर्चही समोर येऊ शकतो. उदाहरणार्थ, वाहनांचा मोठा बिघाड, घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब, तसंच घरामध्ये आजारपण सुद्धा. त्यामुळे लक्ष्मी घरात आल्यावर सर्वात आधी तिची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. विनाकारण उधळपट्टी केली तर आलेल्या लक्ष्मीला पाऊल फिरवायला वेळ लागणार नाही. मंडळी, पैसा आणि करिअर तर ठीक आहे, पण मनाची शांतता ही घरातून मिळते. मिथुन राशीच्या कौटुंबिक जीवनात गेल्या काही महिन्यात खूप चढ उतार आले आहेत. छोट्या छोट्या गोष्टींवरून नवरा बायकोंमध्ये किंवा घरातील मोठ्या माणसांसोबत मतभेद झाले आहेत. तुमच्या सरळ आणि चांगल्या स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्याच काही नातेवाईकांनी तुमच्या पाठीत खंजीर सुद्धा खुपसण्याचा प्रयत्न केलाय. पण 12 ऑगस्ट नंतर हा खेळ कसा उलटा होणार आहे नीट ऐका. जे लोक तुमच्या समोर गोड बोलत होते आणि पाठीमागं तुमच्याबद्दल वाईट साईड बोलत होते त्यांचे खरे चेहरे या काळात जगासमोर येणार आहेत. सत्य काय आहे हे सर्वांना समजेल आणि तुमची गेलेली प्रतिष्ठा तुम्हाला परत मिळेल. मंडळी, जर विवाहित जोडप्यांमध्ये काही वाद किंवा कोर्ट कचेरी सुरू असेल तर या काळात समेट होण्याचे योग सुद्धा दिसत आहेत. तुमच्या जोडीदाराला तुमच्या चुकीची जाणीव होईल. जे तरुण तरुणी विवाहाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी 12 ऑगस्ट नंतर खूप चांगला आणि प्रतिष्ठित घराण्यातून स्थळ येण्याची दाट शक्यता दिसत आहे. मिथुन राशीच्या लोकांनी या काळात आपल्या घरातील गुप्त गोष्टी, आर्थिक व्यवहार किंवा नवीन योजना आपल्या जवळच्या मित्रांशी सुद्धा शेअर करू नका. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत गुप्तता पाळा. मंडळी, आता आपण व्हिडिओच्या अशा एका टप्प्यावर आलोय ज्याकडे तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका. ते म्हणजे आरोग्य. ग्रहांची ऊर्जा जेव्हा अचानक वाढते तेव्हा त्याचा शरीरावर आणि मनावर मोठा ताण होत असतो. 12 ऑगस्ट नंतर मिथुन राशीच्या जातकांना काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे. मंडळी, तुमचं डोकं सतत नवीन नवीन कल्पनांनी आणि विचारांनी भरलेलं असतं. त्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत झोप न येण्याचा त्रास होतो. अतिविचार केल्यामुळे मानसिक थकवा सुद्धा जास्त जाणवतो. मंडळी, बुध मार्गी होत असताना सुरुवातीच्या काळात पोटाच्या समस्या किंवा ॲसिडिटी होऊ शकते. त्यामुळे बाहेरील तेलकट तिखट अन्न खाणं टाळावं. 12 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट दरम्यान शनी आणि मंगळाची अशुभ दृष्टी काही काळ राहील. त्यामुळे वाहन चालवताना मर्यादित वेग ठेवावा. कोणाशीही रस्त्यावर वाद घालू नका, अन्यथा किरकोळ वादाचं मोठ्या कायदेशीर समस्येत रूपांतर होऊ शकतं. निरोगी राहण्यासाठी दररोज सकाळी किमान 10 मिनिटे व्यायाम किंवा प्राणायाम करा. मंडळी, ग्रहांचे हे महापरिवर्तन तुमच्यासाठी फायदेशीर ठरावे आणि येणारी संकटे दूर व्हावीत म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये काही अत्यंत प्रभावी उपाय सांगितले आहेत. हे उपाय 12 ऑगस्ट पासून सतत 21 दिवस करायचे आहेत. मंडळी, तुमच्या लक्षात राहत नसेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता. पहिला महाउपाय आहे दर बुधवारी किंवा रोज सकाळी आंघोळ झाल्यावर भगवान गणेशाला 21 दुर्वा अर्पण करा. ओम गणगणपतये नमः, ओम गणगणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गणपती बाप्पा बुद्धीचे देवत आहेत आणि ते मिथुन राशीचा स्वामी बुधाला नियंत्रित करतात. यामुळे तुमची सर्व रखडलेली कामं मार्गी लागतील. मंडळी, दुसरा आहे 12 ऑगस्ट. दुसरा उपाय आहे की नकारात्मकता नष्ट करायची. तर 12 ऑगस्ट नंतर कोणत्याही शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचं पठण करा आणि हनुमानजीच्या चरणांचं सिंदूर आपल्या कपाळावर लावा.
हनुमानाच्या पायावरती जो शेंदूर असतो आपण त्याला शेंदूर म्हणतो, तो आपल्या कपाळावर लावायचा आहे. यामुळे गुप्त शत्रूंचा नाश होतो आणि आरोग्याच्या समस्या दूर होतात. त्याच्यानंतर तिसरा आहे दानधर्म. मंडळी, गरिबांना, गरजू लोकांना हिरवे मूग, हिरवे कापड किंवा उडीद डाळ दान करा. पक्ष्यांना सकाळी धान्य टाका, पाणी द्या. या छोट्याशा कर्मामुळे तुमच्या कुंडलीतील सर्व दोष नाहीसे होतील आणि भाग्याची साथ दुप्पट होऊ शकते. तर मंडळी, काळ बदलत आहे, ब्रह्मांड तुम्हाला संधी देत आहे, पण मागे वळून पाहू नका. मनात सकारात्मकता ठेवा आणि 12 ऑगस्ट नंतर येणाऱ्या या सुवर्ण काळाचं स्वागत करा. मंडळी, सध्या तुमच्या आयुष्यात सर्वात मोठी समस्या कोणती सुरू आहे? पैशाची, नोकरीची की नातेची? तुमची समस्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सला उत्तर देण्याचा आणि त्यावर उपाय सांगण्याचा नक्की प्रयत्न करीन. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुमच्या ओळखीतल्या प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीला तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा तुम्ही त्यांना शेअर करा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.